अरे हॅलो. अरे बोल रे पिल्लू, आज कशी काय आठवण आली इकडे? आज लयच हॅपी हॅपी दिसते. माय सोनिया, तुला माझी आठवण येत नाही का रे? काऊन रे पिल्लू, आठवण काऊन येत तुला माझी? अहो पिल्लू, तुम्ही मला लय आठवण येते, पण आठवण आणा नाही लागत ना. मला अभ्यास करायला लागते. मी तू इतकी आठवण करतो, इतकी आठवण करतो, तू 24 तास माझ्या मनात धनात राहतो माहिती का तू पिल्लू? बापरे परशा, एवढी आठवण येते माझी. बरं काय करू लागला तू? जेवला का? जेवण करत जा बरं. लय हडकुळा झाला बरं तू. हा काय नाही, वाचत जाऊ जरासं. आता तुझा फोन आला, आता ठेव आता फोन. आता जा अभ्यास करतो जरासं मी. आता ठेव फोन, मी तुला संध्याकाळी फोन करतो. मस्त आरामशीर घरी कोण नसले की, समजलं का? बरं परशा, बाय. लव यू, मिस यू, किस यू. बाय, लव यू. हो बाय, आय मिस्टर यू. अरे हे घे खाय दाबून. मागच्या वेळेत फाटकन बरडा बरं तुया. आता खाय आणि दूध दे घट्ट घट्ट, समजलं का नकटे? काय म्हणते झाबरू, गायला चारा गिरा टाकू लागला का? नाही मग हे म्हशीले जरा एबीसीडी शिकू लागलो. कोकणीचे दूधच नाही देत, फॅट कमी देते लेगाचे. घटघट दूध द्यायचं तर पोस सुटचे लेगाचे. काय राजा शांताराम भाऊ, तुम्ही पण राजा काही प्रश्न विचारता, तिला चारा नाही टाकणार मग काय टाकणार राजा? काय करू लागले म्हणता काय राजा? अबे लेका ते जाऊ दे. तुला कालचं प्रकरण काय झालं ते माहितीये का? लय घोटाळा झाला म्हणलं आपल्या गावात, माहितीये का? कोणतं रे बा कोणतं? मला काहीच नाही माहीत. मी काय आपले म्हैस आणि मी याच्यातच गुतेला, मला काहीच नाही माहितलं का? अबे ती पूजी नाही का शिवाजीची, त्या भीमरावनं परशाले आणि पूजीले रंगे हात पकडले. त्या नदीकाठी मस्त गप्पा आणत जायचं गोलगप्प्यासारखे रंगे हात पकडलं. माहित नाही का तुले? काय ले का काय सांगतं? मला खरंच माहित नाही ले का? अबे मॅच तर निपटून दिलं काल त्याचं. किती जोर जोरात कल्ला करीत गावात. मॅच तर निपटून दिलं त्याचं. बरं मी काय म्हणतो शांताराम भाऊ, त्या परशाने ती पूजी पटलीस कशी काय? ते परशा पाहिलं कसं आणि पूजी पाहिलं किती मस्त सुपर. पूजीच्या त्याच्या तडपाय इतकं येत नाही ते परशा. अरे बाबा तेच तर मी तुला विचारायला आलतो. ते परशा तुझ्या फ्रेंड आहे ना दोस्त, त्याला जाऊन विचार ना काय मामला आहे ते प्रकरण. मला सांगते कसं कसं आहे त्याचं प्रकरण ते. बरं बरं, हे इंटरेस्टिंग आयटम आहे हा. मी याचा शोध लावतोच आज. विचारतो ते जाऊन कसं कसं आहे ते प्रकरण म्हणतो. थांब जरासं शांताराम भाऊ, मी जातो त्याला विचारतो बरं कसं कसं आहे ते. हो जाय जाय, ये विचारून दिले काय म्हणते काय नाही. अरे काय म्हणता हिरो? अरे परशा लेच अभ्यास करू लागला आजकाल तू तरी. अरे काय म्हणता झाबरू, करा लागते बाबा. आपण आपल्या खांद्यावर लय मोठी जबाबदारी आहे ना, आपल्याला पार पाडायला लागेल ना. ते तर मला माहीतच आहे. पूर्ण गावात तुमची तर चर्चा आहे. काय म्हणस तू त्या पूजीले? सोम्याले का मी एकच विचार करतो. तुला का चड्डी नाही घालताय? त्या चड्डीवाला बिल्ला मागचा आहे का पुढचा आहे हे पाहून तुला चड्डी घाला लागते. आणि त्या पूजीला तर कसं काय पटवलं रे हे मला समजतच नाही रे. अरे झाबरू, त्याची लय मोठी स्टोरी आहे. ये बस, तुला सांगतो आम्ही आमच्या प्रेमाची कथा. ये बस. मले काय तुझी गोष्ट आहे का माव जड काय? मला काय टाईमच टाईम आहे. सांग तू गोष्ट. हे बाय, त्याचं काय झालं झाबरू माहिती आहे का? एकदा मी आणि शिव्या आपल्या गावाच्या शाळेत होतो. आम्ही दोघं जण गोष्टी करत जाऊ. माय पूजे लेट झालो ना आपण. लवकर जावं लागते ना आपल्याला क्लासले. तिने तर मास्तर आपल्याला क्लासमध्ये नाही गेलं तर आपल्याला ले मारते व प्रेड अप करू नको. अबा पूजे ते पाय ना किती शुभ्यान परशा आपल्याकडे टक पाहू लागलेत ना. एवढ्या डोळे करू 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 जसं काय पोऱ्या पाहिल्याच नाहीत ते ना. परश्या आज तर लेच मावला आहे बे. पाय ना ते कशात दिसते ता. परश्या हाय का तुझ्यात हिंमत? तिला 2 मिनिटच बोलून दाखव. लागली आपली शर्यत 5-5 रुपयाची. अबे तो काय माझ्यातलं पाहिलं केले का पूजेले का? जर नाही पटवून दाखवलं तर काय मला नावाचा परशाने. पाय ना तू 5 मिनिटं मी तिला काही बोलेल, पण तिला पटवल्याशिवाय राहणार नाही, समजलं का? परशा म्हणतात परशा. बापरे, इतका विश्वास आहे का तुला स्वतःवर? मग जाऊन दाखव ना. बोलून दाखव तिला काय बोलास ते. दाखवत आता माझ्या समोर काय म्हणतं काय नाही. जाय बरं, जा दाखव बरं बोलून. थांब आता जाऊन दाखवतच तिला बोलून काय बोलायचं काय नाही ते. अबे ए पूजे पाय ते परशा येऊ लागला आपल्याकडे येऊ लागला. ते कशासाठी येते काय सांगा माय काट्ट. अरे हाय पूजा. हाय, काय म्हणतं सांग मला. कशासाठी आला तू इकडे? काय बोलायचं तुले? बोल पटकन. अरे प्राजक्ता, थोडीशी साईडला होता का? आमच्या दोघांना जरासं बोलायचं होतं. जराशी 2 मिनिटं. बोला बापा तुम्हाला काय बोलायचं ते. मला तर असे धंदे काहीच पटत नाहीत. मी चाललो साईडले बापा. अहो साईडले कशाला जातं? त्या शुभ्यानं बोलावलं तुले. जा बरं काय म्हणते ते पाय. मी नाही बोलत कोणा शिव्याले फुब्याले. जा मग तिकडे तू पण. अरे हाय पूजा,
अहो मला तुला एक गोष्ट बोलायची. म्या जाई पहिले तुले तू पाणी भरताना म्या तुला पाहिलं होतं का नाही, मस्त ठुमकत ठुमकत कंबर झुकत झुकत चालत जाय का नाही आपल्या वाडीवरून त्या येरवरून मस्त. तरी आहे का नाही, मला तू इतकं इतकं आवडले की लयच आवडले. आणि तोपासून तू मामनात इतकी भरली की अति 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 लय भरली तू मामनात. मी आहे ना, मी खरं 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 आई शपथ मी तुझ्यावर लय 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 प्रेम करतो व पूजा, लय प्रेम करतो. हो का, तू पण मला लहानपणीच आवडत होता, लहानपणापासूनच आवडत होता, पण माझी बोलायची हिंमत नाही झाली तुले. हा काय सांगते इच्छा मायला. मग तर आपल्या दोघांचा मावला झाला, आता काही टेन्शनच नाही. पण हे पा, ही गोष्ट आपल्या दोघातच राहिली पाहिजे. हो, ही गोष्ट आपल्या दोघातच राहिली पाहिजे आणि आपल्या दोघातून कोणाकडे लेखी झाली नाही पाहिजे. समजलं का तुले? हा नाही तर मा बाप तुला माहित नाही, लय भारी आहे बरं. अरे जब प्यार किया तो तब डरना क्या. हाय हाय पूजा, तुम सिर्फ मेरे हो. हाय घोड्यावर बसून घोड्यावर तर घरी. समजलं का? बरं बरं परशा येतो बरं मी, मला क्लासला जावं लागते, लय उशीर होत झाला. आणि हे पाय, ही गोष्ट कोणाकडे सांगू नको बरं की आपल्या दोघाचं लय प्रेम आहे म्हणून. समजलं का? अव महाविश्वास ठेवत आहे ना, नाही सांगत कोणाला. हाय बाय पिल्लू. पाय बा, अशी झाली आमची लव्ह स्टोरी. कारण की माहिती आहे का, मला ती पूजी हो म्हणत नव्हती, माहिती आहे का झबरू काका. पण तिने मला कसं काय हो म्हटलं माहिती आहे का, त्या रोजी पप्प्याच्या माझी मी म्हणजे मदत केली. आणि आता त्या बोटाची मदत केली होती मी. आणि ती माझ्याकडे पाहून इतकी मावळ प्रभावित झाली की मग तिनं होच म्हटलं. पण लहानपणापासून मी तिच्या मनातच बसलो होतो हो. पण मला असं माहित नव्हतं. पण मनाचं कनेक्शन ते असते ना एक, ते जोडतच असते. ते म्हणतात ना, मन धागा धागा जोडते रे नवा. तसंच माझं मन पण तिच्यात गुंतलं आणि ती माझ्यात गुंतली आणि आम्ही दोघे पण हवेत गुंतलो. समजलं का झबरू काका? अरे हो बेले का सोम्या, लयच मस्त लव्ह स्टोरी आहे बे तुम्ही. अबे मला लय आवडले लव्ह स्टोरी तू, एकदम झक्कास. बरं जाऊ दे, कर मग आता अभ्यास. तो खांद्यावर लय भार आहे म्हणतं. चाल मी जातो मग आता म्हशीकडे. हो या मग झबरू काका, बाय.